नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्याची यादी त्यांनी काय केली विभागानुसार तसेच कॉमन याद्या आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सर्व्हेयर पदाकरिता कोणती डॉक्युमेंट लागणार आहे याची ऑफिशियल माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलरेडी मी तुम्हाला अकाउंटंट पदाकरिता त्याच्यानंतरनं सीनियर ग्रेड, हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो यासाठी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता मी सर्व्हेयर पदाकरिता काय केलं तुम्हाला माहिती देईन की कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत याच्यासाठी. तर सगळ्यात पहिले जर बघितलं सर्व्हेयर पदाकरिता तर ही यादी आहे पुण्यासाठी. तर पुण्याच्या ह्याच्यात त्यांनी काय केलं की लिहिलेलं आहे की कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तर हे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचं आहेत. तर एकच मिनिट लोड होत आहे. ओके, हे झालेलं आहे ओपन. तर याच्यामध्ये बघा यांनी काय केलं की हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगितलेलं पुण्यासाठी. तर आपले फक्त काय करू जे डॉक्युमेंट लागतात त्याची मी माहिती सांगेल तुम्हाला. ओके, तर सगळ्यात पहिलं जर पाहिलं तर याच्यासाठी तुम्हाला ओळखपत्र लागेल. आता ओळखपत्र म्हणून कोणकोणते डॉक्युमेंट लागतात? पासपोर्ट लागेल, पॅन कार्ड लागेल, आधार कार्ड लागेल, मतदार कार्ड लागेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. याच्यापैकी एक कुठलं तरी लागणार. लक्षात घ्या की सगळे नाही लागणार, एक कुठलं तरी लागणार आहे. त्याच्यानंतर हे सगळ्यांसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर ना प्रवेशपत्र ऑनलाईन प्रवेशपत्र तुमचं हॉल तिकीट असेल ते लागेल त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे एक. हे सगळ्या उमेदवारांसाठी असणार आहे. वयाच्या पुराव्याबाबत काय काय लागेल? ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांचा जन्मदाखला असेल, वयाचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा 10वीचं सर्टिफिकेट याच्यापैकी कुठलंही एक सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतामध्ये बघा तुम्हाला 12वी सॉरी उच्च माध्यमिक 10वीच 12वी लिहिलेलं आहे. उच्च माध्यमिक आहे. उच्च माध्यमिक 12वी तुम्हाला काय करेल की हे लागणार आहे, परीक्षा लागणार आहे. याचं गुणपत्रक लागेल, मार्कशीट आणि प्रमाणपत्र लागणार आहे, सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतरनं सर्व्हेयरचा कोर्स केला, ITIचं प्रमाणपत्र लागेल, गुणपत्रक लागेल. त्याच्यानंतरनं जास्तीत जास्त डिग्री कुठली घेतली आहे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलं त्यानंतरनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याचं सर्टिफिकेट लागेल. हे सगळ्या उमेदवाराला कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कास्ट रिलेटेड बघा, ज्या उमेदवारांचं कास्ट आहे त्याने कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे लागणार आहेत. ते फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता. नॉन क्रिमिनल लागणार आहे तुम्हाला 2022-23चं हे नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार. कोणत्या विद्यार्थीसाठी? VJA, NTB, NTC, NTD त्याच्यानंतर SBC आणि OBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागलं. ज्या विद्यार्थ्यांनी EWS मधून येतात त्यांना EWS सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर रिलेटेड बघा तुम्हाला एक कोर्स लागेल. हे सगळ्यांसाठी लागणार. त्यासाठी तुम्हाला MSIT लागेल किंवा कम्प्युटर रिलेटेड तुमच्या 10वी, 12वी, ग्रॅज्युएशनमध्ये कुठेतरी सर्टिफिकेट असेल तर त्यांना हे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करेल की ते सर्टिफिकेट तुम्हाला द्यायला लागणार आहे. म्हणजे कुठलंही सर्टिफिकेट ज्याच्यावरती ICT सब्जेक्ट आहे, कम्प्युटर रिलेटेड कुठलातरी विषय असला पाहिजे. ठीक आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल. त्याच्यात तुम्हाला प्रिंट काढून स्वतःच फॉर्म भरून द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर याची काय करेल की हे डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतरनं काय करायला तुम्हाला मूळ प्रमाणपत्र, त्याच्यानंतरनं प्रवेशाचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साइज कलर फोटो तुम्हाला लागणार आहे. लक्षात घ्या. ओरिजिनल डॉक्युमेंट त्याच्यानंतर झेरॉक्स लागतील. याच्या 2 सेट सांगितल्या त्यांनी. 1 मिनिट किती सेट सांगितले ते सांगतो तुम्हाला. हां. ओके. इथं तर त्यांनी नाही सांगितलेलं नाहीये. तर डॉक्युमेंट 2 सेट लागणार आहे तेवढं तर माहिती आहे मला. 2 सेट लागणार आहेत. लक्षात ठेवा 2 सेट. एक हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट, ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याच्यानंतर एक पासपोर्ट साइज कलर फोटो. ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. 2 सेट घेऊन जायचे आहेत सेल्फ अटेस्टेड प्रमाणात. तुम्हाला स्वतः साइन करायचे आहेत त्यात. तर इथे बघा सांगितलेलं आहे त्यांनी कुठेतरी. ओके, तर आहे ती इन्फॉर्मेशन आहे कुठेतरी असेल. मी वाचली होती त्याच्यानुसार सांगत आहे तुम्हाला. तर 2 सेट तुम्हाला काय करायचे की घेऊन जायचे आहेत. ते ज्या विभागानुसार आहे तर त्याने त्या विभागात काय करायचे की घेऊन जायचे. तर आशा करतो तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.